काही नाही, त्यांनी प्रशासनाची बाजू घेतली, पोलिसांची बाजू घेतली, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तीच बाब या ठिकाणी आहे। त्यापेक्षा वेगळं चित्र या ठिकाणी नाही। दुसरं असं की जी सकल हिंदू सभा समाजाने मोर्चा काढलेला होता, त्या मोर्चामध्ये जे विस्फोटक भाषणं झालीत त्याविषयी कुठेही उल्लेख नाही। असं सांगितलं गेलं की तिथं कोणत्याही अशा प्रकारची भाषणं झालेली नाहीत। परंतु त्याच मोर्चामध्ये जो ग्रस्त आरोपी आहे, ज्यांनी संविधानाचे शिल्प तोडलं, तो तिथं नारेबाजी करत होता त्यावेळेला, आणि तिथून मोटरसायकलवर येऊन पुतळ्याजवळ येऊन तो पुतळ्याच्या समोर असलेलं शिल्प तोडतो आणि त्याची कुठेही हे नाही। आणि तो त्याला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलं जातं, त्याच्या खिशात गोळ्या अशा कशा मिळतात हो? म्हणजे सगळीकडे शंकेला त्या ठिकाणी वाव आहे। मुख्यमंत्री स्वतः सभागृहात बोलत असताना असं म्हणाले की त्याला आता पछतावा आहे। आता मंदबुद्धी एकीकडे म्हणता आणि दुसरं मंदबुद्धीवाल्याला पछतावा कसा येऊ शकतो? म्हणजे शंकेला भरपूर वाव त्या ठिकाणी निर्माण आहे। कुठंतरी काळबेरा आहे आणि जो बोलविता धनी आहे, जो त्याचा मागचा मास्टर माइंड आहे, त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे। सोमनाथच्या प्रकरणामध्ये सोमनाथ बिचारा नुसतं त्या ठिकाणी व्हिडिओ करत होता आणि व्हिडिओ करत असताना त्याला यांनी खेचून त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला। इतकं मारलं, तिथंही मारलं, घरात घुसून बाहेरही मारलं आणि नंतर कस्टडीतही मारलं आणि त्याच्याने त्याचा मृत्यू झाला। त्या ठिकाणी मल्टिपल फ्रॅक्चर्स म्हणून त्या ठिकाणी निधन झाल्याचं जेव्हा PM सांगते, PM रिपोर्टमध्ये, आणि तुम्ही म्हणता त्याला हार्ट अटॅक आला। म्हणजे एकंदरीत गोल करून या प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, जे मास्टर माइंड आहेत, यांना आणि पोलीस यंत्रणेला सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे। असाच प्रयत्न हा भीमा कोरेगावमध्ये झाला होता। एक प्रकारे या देशामध्ये जर संविधानाचं आंदोलन सुरू झालं तर त्यामध्ये सगळ्यात आधी बौद्ध समाज, दलित समाज चौताळून उठतो, तो पुढे येतो, म्हणून त्यांची मुस्कटदाबी करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे, असं माझं मत आहे। पण आता या सगळ्यांवरून पुन्हा एकदा राजकारण होतं असं म्हणायचं का? नाही, याला राजकारण म्हणता येणार नाही। आमचे नेते राहुल गांधी आहेत आणि ज्या ठिकाणी अन्याय होईल, ज्या ठिकाणी अत्याचार होईल, त्या ठिकाणी आमचे नेते जाणार आणि ते जातात। आम्हाला आनंद आहे की परभणीच्या या घटनेमध्ये ते स्वतः या ठिकाणी येत आहेत आणि निश्चितपणे या घटनेला आम्ही आणखी लावून धरू आणि न्याय मागण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू।